ची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. कमळी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कमळीची आई ती नायशाच्या घरी आलेली असते आणि तेव्हा नायशा कमळीचं कौतुक करते आणि बोलते की खरोखर दीदी तुमच्यामुळे मी ही कॉम्पिटिशन स्पर्धा जिंकले. तेव्हा इकडे कमळी बोलते की तसं नाही, कसं असतं गुरु जरी किती चांगला असला तरी शिष्यही चांगला असावा लागतो. आपल्या नायशाला एकदा सांगितलं की तिच्या लक्षात बसतं, असं कमळी ही वहिनींना बोलत असते. तेव्हा इकडे या आपल्या कमळीने नायशाला एक सुंदर असं गिफ्ट दिलेलं असतं. छोटीशी एक डॉल असते. तेव्हा नायशा बोलते की थँक्स बरं का टीचर ताई. तेव्हा इकडे कमळी बोलते की हो का, बरं चालते, काही प्रॉब्लेम नाही. तेव्हा वहिनी बोलतात की कमळी तिला बक्षीस मिळाल्यापासून एवढी काही खुश आहे नायशा, काही विचारायलाच सोय नाही. कमळी खरोखर तुझ्यामुळेच हे सर्व झालंय बरं का, असं वहिनी या कमळीला सांगतात. तेव्हा इकडे ही वहिनी बोलते की मी तुझ्यासाठी मस्त सरबत घेऊन येते. तेव्हा कमळी बोलते की नाही नको. तेव्हा इकडे ही वहिनी आतमध्ये जाते. तेव्हा नायशा बोलते की अगं आज आपण मस्त गप्पा मारूयात बरं का टीचर ताई. तेव्हा इकडे कमळी बोलते की असं कधीच करायचं नाही, प्राईज मिळालं म्हणून प्रॅक्टिस बंद करायची नाही, असं कमळी ही नायशाला सांगत असते. तेव्हा इकडे ऋषी जो आहे तो घरात येतो. ऋषी लगेच बोलतो की करेक्ट. अहो खरोखर कमळी मॅडम तुम्ही बरोबर बोललात बरं का, असं ऋषी या कमळीला बोलत असतो. दुसरीकडे ऋषी जो आहे तो इकडे घरात येतो आणि तो कमळीला बोलतो की मी तुला तिथे कॉलेजमध्येच बघतोय. तेव्हा वहिनी तिथे येतात. वहिनी आता ह्या कमळीसाठी छान सरबत घेऊन येतात आणि वहिनी बोलतात की जिकडे काही ही स्पर्धा होणार आहे ना त्यामध्ये आपली कमळीच जिंकणार आहे बरं का, कमळीच बक्षीस मिळवणार, असं वहिनी बोलत असतात. तेव्हा ऋषी लगेच बोलतो की आमचासुद्धा कमळीवर पूर्ण विश्वास आहे, मलाच तुझी तयारी करून घ्यायची आहे कमळी, असं पण इकडे कमळीला ऋषी बोलतो. तेव्हा नायशा बोलते की कमळीताई तुझं अभिनंदन बरं का, तुझं सिलेक्शन झाल्याबद्दल. तेव्हा इकडे नायशा ही ऋषीला बोलते की काका तू पण चल आमच्याबरोबर प्रॅक्टिसला. अरे काका, आपण आता डबल सेलिब्रेशन करणार आहे, आपण डान्स पण करायचा आणि पण सेलिब्रेशन पण करायचं, असं ही नायशा ऋषीला बोलते. तेव्हा ऋषी बोलतो की नाही नाही, मला नाही डान्स वगैरे काही येत. तेव्हा नायशी लगेच बोलते की अरे काका तू पण काय ड्रामा करतो, चल पटकन, असं म्हणत तिकडे ही नायशा ऋषीचा हात धरून त्याला रूममध्ये घेऊन जाते. वहिनीच्या आहेत त्या आपल्या कमळीला सरबत देतात. बोलतात की बस इथे. आता कमळी तो सरबताचा ग्लास आपल्या हातामध्ये घेते आणि थोडासा विचार करत असते. दुसरीकडे आता या तुळजाईच्या मंदिरामध्ये आपला हा राजन जो आहे तो देवी मातेचं दर्शन घेत असतो आणि तेवढ्यामध्ये तिथे आपली ही सरू जी आहे ती सुद्धा येऊन दर्शन घेत असते. तिचं लक्ष जे आहे तेवढ्यात राजनकडे जातं. तेवढ्यामध्ये राजनचं काही ह्या आपल्या सरूवर लक्षच नसतं, परंतु सरूचं मात्र राजनकडे लक्ष जातं. ती लगेच आता इकडे पटकन निघून जाते. तेवढ्यामध्ये राजन जो आहे तो सुद्धा इकडे सरूकडे बघतो. दुसरीकडे ही अन्नपूर्णा जी आहे ती इकडे बसलेली असते. ती आता इकडे नारळाचं पाणी घेत असते. तेव्हा इकडे पोलीस इन्स्पेक्टरचा कॉल येतो आणि बोलतात की मॅडम तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे, तुम्ही आम्हाला जे काही काम करायला सांगितलं होतं ते झाले. आई आहे ना, तुम्ही आम्हाला शोधायला लावलं, ती गाव सोडून मुंबईमध्ये आली आहे, असं इन्स्पेक्टर या मॅडमला सांगतात. नंतर आता इकडे ही मॅडम फोन ठेवते आणि खूपच खुश होते, कारण तिला खूपच चांगली न्यूज मिळालेली असते. ती आपल्या मनाशी बोलते की आता मला एक म्हणायचं, माझ्या अगदी मनासारखं सर्व घडतंय, असं पण इकडे ही मॅडम आपल्या मनाशी बोलते. दुसरीकडे आता राजन जो आहे तो इकडे मंदिरात असतो आणि सरूने राजनला बघितलेलं असतं. त्यावेळेस इकडे गुरुजी जे आहेत ते या राजनसमोर येतात आणि राजनला बोलतात की तुमची बायको सुखरूप आहे, कारण उजवा कौल मिळालेला आहे, असं पण इकडे हे गुरुजी जे आहे ते राजनला सांगतात. तेव्हा राजन ह्या गुरुजींवर खूप खुश होतो आणि धन्यवाद असं बोलतो. तर गुरुजी बोलतात की माझं यामध्ये काहीच नाही आहे, जे काही आहे ते तुळजाईचंच आहे, असं पण इकडे गुरुजी बोलत असतात आणि ही सरू जी आहे ती साईडला उभी राहून सर्व काही ऐकत असते. अहो हे जे काही घडतं ही सर्व देवी आईचीच कृपा आहे, आपण माणसं फक्त एक नावाला आहोत. अहो अन्नपूर्णा मॅडमला नेहमी चांगलाच कौल मिळतो, आता कसली काळजीच करू नका, असं पण इकडे गुरुजी बोलत असतात. तेव्हा आता इकडे राजन गुरुजींसमोर हात जोडतो. सरू त्या राजनकडेच बघत राहते. राजन पुन्हा देवी आईसमोर हात जोडतो आणि बोलतो की खरोखर आज जे ऐकायला मिळालं त्यामुळे मी खूप खुश झालोय. देवी आई तुझ्याकडे एकच मागणं आहे, त्या दोघींची आणि आमची लवकर भेट होऊ दे, असं राजनसुद्धा देवी मातेसमोर त्या तुळजाईसमोर बोलत असतो. तेवढ्यात आता सरू जी आहे ती बाहेर उभी राहून सर्व काही बघत असते. आता राजन खूप खुश होऊन
इकडे बाहेर येतो तर सरू त्याच्याकडेच बघते, पण सरू काही त्याच्यासमोर यायला तयार नसते. इकडे सरूसुद्धा देवी आईचं दर्शन घेते आणि लगेच बोलते की देवी आई, तुझी महिमा अगाध आहे. आज इतक्या वर्षांनी हे माझ्या इतके जवळ उभे होते, आज मला ते जाणवलंय. कमळीवर आणि माझ्यावर जे काही संकट येईल त्यावेळेस तुम्ही आमच्या पाठीमागे नक्कीच उभे राहणार आहेत. असं पण इकडे सरू जी आहे ती देवी आईसमोर हात जोडते आणि बोलत असते. तुझा महिमा अगाध आहे देवी आई, मी नाही विसरू शकत तुला, असं पण इकडे ही सरू बोलत असते. दुसरीकडे आता नैना तारा जी आहे ती मिटिंगला चाललेली असते आणि ती गाडीमध्ये बसलेली असते. आता नायशा आणि कमळी या दोघी रूममध्ये डान्सची प्रॅक्टिस करत असतात आणि वहिनी आणि ऋषी त्यांच्याकडे बघत असतो. वहिनी बोलतात की आज नायशाने आईंना डान्स बघायला बोलवलं होतं, परंतु आई आल्याच नाही, असं पण इकडे वहिनी ऋषीला सांगतात. नशीब आईंची मीटिंग होती त्यामुळे त्या नाही बोलल्या. मला काय वाटतं ऋषी, आपण आईंना सांगून टाकूयात कमळी घरी शिकवायला येते म्हणून, असं आपण सांगून टाकूयात. तेव्हा ऋषी बोलतो की हो, आईला आपण सांगूनच टाकलं पाहिजे. पार्टीमध्ये जे झालं ते झालं, आजच सांगतो मी आईला, असं ऋषी या वहिनींना बोलतो. तेव्हा वहिनी बोलतात की अहो त्यांची आज मीटिंग आहे. बोलतो की रात्री ती जेव्हा घरी येईल ना तेव्हा मी सांगेल आईला. तर मित्रांनो, ही नैना तारा जी आहे ना ती घरी आलेली असते कारण तिने मीटिंग कॅन्सल केलेली असते. तिला नायशाचा डान्स बघायचा असतो त्यामुळे ती घरी आलेली असते. तेव्हा आता इकडे नायशा आपल्या आईला बोलते की आई चल ना, आपण डान्स करूयात, मी गाणं चेंज करते. तेव्हा इकडे नायशाची आई बोलते की नाही ग बाळा, नको, तू ऐकत का नाही. आता नायशा इकडे आईचा हात धरते आणि तिला डान्स करायला भाग पाडते. इकडे आता हा ऋषीजवळ उभा असतो तेव्हा नायशीने ऋषीला सुद्धा डान्स करायला आतमध्ये बोलावून घेतलेलं असतं. इकडे नयना तारा जी आहे ही नयनतारा इकडे आतमध्ये आलेली असते. सैराट पिक्चरमधील गाणं जे आहे ते सुद्धा इथे नायशाने ऑन करून दिलेलं असतं आणि सर्वजण इकडे रूममध्ये डान्स करत असतात. कमळी असते, वहिनी असते आणि इकडे ऋषीसुद्धा असतो आणि नैना तारा जी आहे ती आता या नायशाच्या रूमकडे चाललेली असते. आता ह्या नैना ताराला थोडासा गाण्याचा आवाज तिच्या कानावरती जातो. इकडे आपली कमळीसुद्धा खूप छान त्या सैराट पिक्चरमधील गाण्यावर छान प्रकारे डान्स करत असते. ऋषी पण असतो, वहिनी पण असतात आणि नायशा पण छान प्रकारे डान्स करत असते. हे चौघेजण डान्स करत असतात तेव्हा नैना तारा तिथे आलेली असते आणि ती सर्वांकडे बघत असते आणि तिने ते गाणं जे आहे ते ऑफ करून दिलेलं असतं, दुसरं गाणं तिथे लागलेलं असतं. तेव्हा ऋषी आता आपल्या या नैना ताराकडे बघतो. नायशा तर खूप खुश होते. इकडे नैना तारा लगेच खाली बघत असते. त्यावेळेस इकडे नायशा ही आजीला जाऊन मिठी मारते आणि बोलते की आजी, ही आहे माझी टीचर ताई, हिच्यामुळेच मला स्पर्धेत बक्षीस मिळालं. ए टीचर ताई, चल आपण तिला डान्स करून दाखवूयात, असं नायशा ही या कमळीला बोलत असते. तेव्हा आई बोलतात की नायशा इकडे, आपण खूप डान्स केला, आता बाद झाला, असं पण वहिनी ही नायशाला बोलते. इकडे कमळी आपल्या मनाशी बोलते की नयनतारा मॅडम माझ्याकडे असं का बघतात, त्याचा काय हट्ट कमी नसतो. तेव्हा नायशाचे बाबा जे असतात ते तिच्यावर ओरडतात. आता इकडे ऋषी बोलतो की ती खूप खुश आहे, तू तिच्यावर का ओरडतोस. ही नयनतारा जी आहे ती कमळीचं अभिनंदन करते आणि बोलते की तुझ्यामुळेच आमच्या नायशाचा नंबर आलाय बरं का, असं पण इकडे ही नयनतारा या कमळीला बोलते. नयनतारा जी आहे ती नायशाला बोलते की जा खाली, तुझ्यासाठी गिफ्ट ठेवलं आहे छायाताईंकडे. तर नायशा ही पळत जाते. आता हा नायशाचे बाबा जे असतात ते दरवाजा लॉक करून घेतात. कमळी ही सर्वांकडे बघते. नंतर इकडे नयनतारा ही कमळीला बोलते की तुला छान जमतं ग कमळी, श्रीमंताचं घर जे आहे ते कसं गाठायचं, डान्स शिकवायचं आणि कारण काढायचं, असं पण इकडे ही नयनतारा या कमळीला बोलते. तर इकडे ही नयनतारा बोलत असते तेव्हा ऋषी आपल्या आईला बोलतो की आई काही बोलू नको. तेव्हा नयनतारा बोलते की ऋषी तू शांत बस, मी कमळीशी बोलते. काय गं कमळी, त्या दिवशी तर तू खूप मोठं लेक्चर दिलं होतं, श्रीमंत लोक असे, गरीब लोक असे, आम्ही गरीब लोक आहेत. तू काय बोलली होती आठवतंस का. आम्हाला पण स्वाभिमान असतो, इज्जत असते, त्यासाठी आम्ही कुठलंच काम करत नाही. तुला लाज नाही वाटली का हे करायला. तेव्हा कमळी बोलते की कसली लाज आणि तुम्ही काय बोलता हे. तेव्हा इकडे नयनतारा लगेच बोलते की तू किती भोळेपणाचं आव्हानशील, सांग ना, नाही वाटली का इथे यायला आणि या मुलीला डान्स शिकवायला. तेव्हा कमळी बोलते की मॅडम नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. त्यानंतर नयनतारा बोलते की तू किती मोबदला घेते डान्स शिकवायचा नेमकं. आता ऋषी पुन्हा आईला बोलतो की आई शांत बस ना. तर नयनतारा ह्या ऋषीला बोलते की ऋषी तू शांत बस. तेव्हा इकडे वहिनीच्या आहे, वहिनी बोलतात की 30,000 रुपये घेते ती
डान्स शिकवायची. तर इकडे नयनतारा बोलते की वा कमळी, एवढ्याशा मुलीला डान्स शिकवायचे तू 30,000 रुपये घेतेस. वाटलं आमच्या घरात काही पैशाचं झाड आहे का. तेव्हा कमळी बोलते की मॅडम तुम्हाला नेमकं काय म्हणायचं ते मला काहीच कळत नाही. अगं नयनतारा बोलते की एवढी फी कुठे घेतात का, तुझी फी एवढी का आहे. काही उत्तर द्यायला तयार नसते. तेव्हा इकडे ही नयनतारा बोलते की कमळी तशी खूप हुशार आहे, सांग मग पटकन. बोलते की नाही नाही विचारलं मी कुणाला. तर नयनतारा पुन्हा बोलते की तुला एवढा मोठा मोबदला मिळतो, तू कशाला विचारशील कुणाला गं. तुला असे पैसे लुबडायला लाज नाही वाटली का थोडीशी, छोट्याशा मुलीला डान्स शिकून एवढे पैसे लुबडायचे. तेव्हा कमळी बोलते की अहो मी कधीच एवढे पैसे मागितले नाही, उलट जे पैसे देतात ते ऋषी सरच मला देतात. तेव्हा इकडे ही नयनतारा बोलते की या घरात काय हवंय ते नकोय, घरातलं बिझनेस जे आहे ते मी बघते. नायशूच्या शाळेपासून तर ते काय खाईल हे सर्व मी ठरवणारे आहे. तिच्यासाठी डान्स टीचर हवा आहे की नाही हा सुद्धा डिसिजन माझा आहे. मी तिच्या ट्युशनबद्दल तुझ्याशी बोलले का. तेव्हा कमळी बोलते की काय, म्हणजे मी नायशाला डान्स शिकवते हे तुम्हाला माहीत नाही का, असं कमळी ही नयनताराला बोलते. तारा बोलते की खोटं बोलू नको, तुझ्यापेक्षा मी जास्त पावसाळे बघितलेत. तेव्हा कमळी बोलते की अहो मॅडम मला माहीत नाही की तुम्हाला हे माहीत आहे की नाही. तेव्हा नयनतारा बोलते की किती भोळेपणाचा आव्हानशील, ज्या दिवशी तू आमच्या घरी जेवायला आली होतीस त्या दिवशी तू गप्पा मारत होतीस तेव्हा तू सर्व काही सांगितलं मला. नाही सांगितलं मला की मी नायशाला डान्स शिकवते म्हणून, तुला हे लपवायचं होतं म्हणूनच ना. तेव्हा कमळी बोलते की अहो देवाशपथ सांगते मी मला काहीच माहीत नाही. मी का लपवेल आणि कशासाठी लपवेल, मला याबद्दल काही कल्पनाच नाही, असं कमळी या नयनताराला बोलते. तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.